श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी, मागे कथा निरोपिलीसी, भस्म महात्म्य श्री गुरुसी, कुसिले त्रिविक्रम भारतीने. श्री गुरुती म्हणती त्रिविक्रमासी, भस्म महात्म्य मज पुससी, एकचित्त करुणी मानसी, सावधान एक पा. पूर्वापरी कृत्ययुगी, वामदेव म्हणजे योगी, प्रसिद्ध गुरु तो जगी, वर्तत होता भूमीवरी. शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी, ग्रह दारादी वर्जुनी, क्राम क्रोधादी तजुनी, हिंडत होता महावरी. संतुष्ट निस्पृह असे मौनी, भस्म सर्वांगी लावोनी, जटाधारी असे मुनी, वल्कल वस्त्र व्याघ्रार्जुना. ऐसा मुनी भूमंडळात, नाना क्षेत्री असे हिंडत, पातला क्रौंचारण्यात, जेते नसे संचार मनुष्य मात्राचा. तया स्थानी असे ऐक, ब्रह्मराक्षस भयानक, मनुष्यादी जीवन एक, भक्षितसे परियेसा. ऐशा अघोर वनात, वामदेव गेला हिंडत, ब्रह्मराक्षस अवलोकित, आला धावनी भक्षावया. ब्रह्मराक्षस शुधाक्रांत, आला असे भक्षू म्हणत, करा करा दाड खात, मुख पसरुनी जवळ आला. राक्षस येता देखोनी, वामदेव निशंक धरिमनी, उभा असे महाज्ञानी, पातला राक्षस तया जवळी. राक्षस मनी संतोषत, ग्रास बरवा लादत म्हणत, भक्षवया कांशा बहुत, येवोनी धरिला आलिंगोन. आलिंगिता मुनीश्वरासी, भस्म लागेल राक्षसासी, जाहले ज्ञान तयासी, जती स्मरण जन्मांतरीचे. पातक गेले जळोनी, राक्षस झाला महाज्ञानी, जैसा लागता चिंतामणी, लोह सुवर्ण केवी होय. समस्त मिळती कामना, दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन, स्पर्श होता श्री गुरुचरण, पापा वेगळा होय नर. ऐसा पापिष्ट राक्षस, होता मुनीचा अंगस्पर्श, गेली शुदा तुषा आक्रोश, झाला ज्ञानी परियेसा. राक्षस ज्ञानी होऊनी, लागला मुनीश्वरांचे चरणी, त्राही त्राही गुरु शिरोमणी, तू साक्षात ईश्वर. वामदेव म्हणे तयासी, तुवा कवणाचा कवणवंशी, ऐसा अघोर ठाई वससी, मनुष्य मात्र नसे ते ठाई. ऐकोने मुनीचे वचन, ब्रह्म राक्षस करी नवन, विनवितसे कर जोडोन, एक त्रिविक्रम मुनिराया. म्हणे राक्षस तये वेळी, आपणासे ज्ञान जाहले सकळी, जाती स्मरण अनंत काळी, पूर्वापरी ते स्वामिया. पूर्वजन्म पंचविसी, होतो राजा यवन देशी, दुर्जय नाम आपणासी, दुराचारी वर्तलो जाण. म्या मारिले बहुत लोक, कजेसी दिदले दुःख, स्त्रिया वरिल्या अनेक, राज्यमध्ये करुनिया. समस्त राजे जिंकोनिया, आणि स्त्रिया धरोनिया, एक एक दिवस भोगुनिया, त्यांते ठेविले अर्थगृहासी. विप्र होते माझे देशी, ते जाऊन राहिले आणिक देशी, जाऊन आणि त्यांचे स्त्रियांसी, भोगी आपण उन्मत्तपणे. वर्तता येणे परी देखा, व्याधिष्ट झालो यशमादिका, परराष्ट्र राजे तालोनी ऐका, राज्य हारिले स्वामिया. ऐसे परी आपणासी, मरण जाहले परियेसी, नेले दूती यमपुरासी, मज नरकामध्ये घातले. देवांची सहस्त्र वर्षे देखा, 10 वेळा फिरवले ऐका, पितृसहित आपण देखा, नरक भोगिले येणे परी. पुढे जन्मलो प्रेतांशी, विद्रूप देही परियेसी, सहस्त्र शिक्षे अंगासी, लागली असती परियेसा. येणे परी दिव्य शत, वर्षे कष्टलो बहुत, शुद्धार्थे पुनरपी पावलो यमपंथ, अनंत कष्ट भोगिले. दुसरा जन्म आपणासी, व्याघ्र जन्म जीवहिंसी, अजगर जन्म तृतीयेसी, चौथा जाहलो लांडगा.
5वा जन्म आपणासी ग्राम सुकर परियेसी 6वा जन्म झालो कैसा सारडा होऊन जन्मलो 7वा जन्म झालो श्वान 8वा जंबुक मतिहीन 9व जन्म रोही हरण 10वा झालो ससाणा देखा मर्कट जन्म 11 घारी झालो 12 जन्म 13वा मुंगूस वायस झालो 14 जांबुवंत झालो 15 रानकुक्कुट मी 16 जन्म झालो परियेस पुढे येणे अवधारी 17 जन्मी आपण गर्दभ झालो अक्षहीन मार्जार योनी संभवून आलो स्वामी 18सी 19वे जन्मासी मंडूक झालो परियेसी कासव जन्मेसी 20सी 21वा मत्स्य झालो 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर दिवांध झालो मी बधीर उलूक जन्म 23वा जन्म चतुर 20सी झालो कुंजर तामसी 25 जन्मासी ब्रह्म राक्षस आपण देखा तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐसी माझे अंगीची परियेसा सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगा लागले क्वचित त्याने जाहले तुझे चेत ज्ञान प्रकाश शतजन्मांतरीचे भस्म महिमा अपरंपार परिब्रह्मादिका अगोचर याची कारणे कर्पूर गौर भूषण करी सर्वांगी जरी तू पुससी आम्हासी सांगेन दृष्टांत परियेसी आम्ही देखिले दृष्टीसी अपार महिमा भस्माचा विप्र एक द्रविड देशी आचारहीन परियेसी सदारत शूद्रिणीसी कर्म भ्रष्ट वर्तत होता समस्त मिळवणे विप्रयाती तया द्विजा बहिष्कारिती माता पिता दाई जगोती त्याजिती त्यासी बंधुवर्ग ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येन उदरभरी आणिक स्त्रियांची व्यभिचारी उन्मत्तपणे परियेसा वर्तता ऐसे एके दिवशी गेला होता व्यभिचारासी तस्कर विद करितानिशी वदिले त्यासी ऐक शूद्रे वधुनिया विप्रासी आढोनी नेले तेचिनिशी टाकिले बहिर्ग्रामासी अघोर स्थळी परियेसा श्वान एक तये नगरी बैसला होता भस्मावरी शुधाक्रांत अवसरी गेला हिंडत प्रेत घाणी देखोनी तया प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी प्रेतावरी बैसून हर्षी शुद्धा निवारण करीत होता भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे ललाटी वक्षस्थळ बहुवटी लागले भस्म परियेसा प्राण त्वजिता द्विजवर नेत होते यम किंकर नाना परी करीत मार यमपुरी नेताती कैलासपुरीचे शिवदूत देखोनी आले ते प्रेत भस्म सर्वांगी उजळीत म्हणती यांते कवणे नेले याते योग्य शिवपुर केवी नेले ते यम किंकरे म्हणून धावती वेगवक्त्रे यम किंकरा मारावया शिवदूत येता देखोनी यमदूत जाती पळोनी तया द्विजाते सोडूनी गेले आपण यमपुरा यम म्हणे शिवदूतांसी का मारिले माझ्या किंकरासी हिरोनी घेतले पापियासी केवी नेता शिवमंदिरा ऐकोनी यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारून प्रेत कपाळी लांछन भस्म होते परियेसा शिवदूत वचन ऐकोन यमधर्म गेला परतोन आपुले दूता पाचारून सांगतसे परियेसा यम सांगे आपुले दूता भूमीवरी जाऊनी आता जे कोण असतील भस्मांकित त्याते तुम्ही न आणावे वामदेव म्हणे राक्षसासी
या विभूतीची महिमा असे ऐशी आम्ही लावितो भक्तीसी देवाधिका दुर्लभ ऐकोनी वामदेवाचे वचन ब्रह्मराक्षस करी नमन उद्धरावे जगज्जीवना ईश्वर तुझी वामदेवा या भस्माचे महिमान कैसे लावावे विधान कवण मंत्र उद्धारण विस्तारुनी सांगमज वामदेव म्हणे राक्षसासी विभूतीचे धारण मज पुससी सांगेन आता विस्तारेसी एक चित्ते एकपा पूर्वी मंदारगिरी पर्वती क्रीडेसी गेले गिरिजापती कोटी रुद्रा दिगणा सहिती बैसले होते वळंगेसी नाना परीच्या गणासहित बैसला शिव मूर्तिमंत सिंहासन रत्नखचित सप्त प्रभावळींचे ऐशा सिंहासनावरी बैसलासे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासतसे परियेसा भाळ नेत्र ज्वाळमाळा संवर्तांगनी जटामंडळा कपाळी चंद्र षोडशकळा शोभतसे सदाशिव तक्षक देखा वामकर्णी वासुकी असे कानी दक्षिणी तया दोघांचे नयन नीलरत्नापरी शोभतसे नीलकंठ दिसे आपण नागहार आभारण सर्पाचेची करी कंकण मुद्रिका ही देखा सर्पाचिया मेखला तया सर्पांचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभा घंटी दर्पणाचे ऐसे परी दिसतसे एके हाती त्रिशूळ देखा दुसरा डमरू सुरेखा येरे हाती खडमांकिका शोभतसे ईश्वर पाणपात्र एके हाती धनुष्य बाणे कर शोभती खटवांग फरश येरे हाती अंकुश करी मिरवितसे पंचवक्त्र सर्वेश्वर एकेक मुखाचा विस्तार दिसतसे साळंकार सांगेन एका श्रोतीजन शुभ्र तिळक कपाळी बारवा शोभे चंद्रमौळी हास्यवदन केवळी अपूर्व देखा श्रीशंकर दुसरे मुख उत्तरेसी शोभतसे विस्तारेसी ताम्र वर्णकार कमळेसी अपूर्व दिसे परियेसा तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरसी जटाबंधन केली कैसी सर्पवेष्टी परियेसा चवथे मुख दक्षिणेसी मिरवे नीलवर्णेसी विक्राळ दाढा दारुणेसी दिसतसे तो ईश्वर मुखाहुनी ज्वाळा निगती तैसा दिसे तीव्र मूर्ती रुंड माळा शोभती सर्पवेष्टित परियेसा पाचवे असे ऐसे वदन व्यक्ताव्यक्त असे जाण साकार निराकार सगुण सगुण निर्गुण ईश्वर ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी आरूढळा पार्वती सहित शोभला बैसलासे परमेश्वर पार्वतीचे शृंगार नाना परींचे अलंकार मिरवितसे अगोचर सर्वेश्वरी परियेसा कनक चाफे गोरटी मोतियाचा हारकंठी रत्नखचित मुकुटी नागवंती दिसतसे नाना परीच्या पुष्पजाती मुकुटावरी शोभती तेथे भ्रमर आलापिती परिमळा लागी परियेसा मोतियांची थोर जाळी मिरवितसे मुकुट जवळी रत्ने असती जडली शोभायमन दिसतसे नासिक बरवे सकळ तेथे मिरवी मुक्ताफळ त्यावरी रत्ने सोज्वळ जडली असती शोभायमान कानी तानवडे भोवरिया रत्नखचित मिरवलिया अलंकार महामाया लेईलियसे जगन्माता पीतवर्ण चोळी देखा कूच तटत्तिट शोभनिका ऐकावळी रत्न एका शोभतसे कंठीहार आरक्त वस्त्र नेसली जैसे दाडिंब पुष्पवेली किंवा कुंकुमे गवरिली गिरिजा माता परियेसा बाहुदंड सुरेखा करी कंकण मिरवे देखा रत्नखचित मेखळा देखा त्याईली असे अपूर्वजे अष्टमीच्या चंद्रासारिखा मिरवे कपाळी टिळक जैसा त्रिपुंड्र तिळा शुभ जैसा मोतियांचा परियेसा नाना परींचे अलंकार
अनेक परीचे शृंगार, कवण वर्ण शके पार, जगन्माता अंबिकेचा ऐसा शंभू उमेसहित, बैसलासे सभेत 33 कोटी परिवार सहित, इंद्र उभा वेगळेसी, उभे समस्त सुरवर, देव ऋषी संत कुमार, आले ते वेगवक्त्रे, तया ईश्वर सभेसी, संत कुमार तये वेळी, लागतसे चरण कमळी, साष्टांग नमन बहाळी, विनवितसे शिवासी, जय जयाची उमाकांता, जय जयाजी शंभू विश्वकर्ता, त्रिभुवनी तुची दाता, चतुर्विध पुरुषार्था, समस्त धर्म आपणासी, स्वामी निरोपिले कृपेसी, भवार्णव तरावयासी, पापक्षया कारणे, आणिक एक आम्हा देणे, मुक्ती होय अल्प पुण्ये, चारी पुरुषार्थ येणे गुणे, अनायासे साधिजे, ऐसे विनवी संत कुमार, मनी संतोषोनिया ईश्वर, सांगता झाला कर्पूर गौर, संत कुमार मुनीसी, ईश्वर म्हणे तये वेळी, एका देव ऋषी सकळी, घडे धर्म तात्काळी, ऐसे पुण्य सांगेन, वेद शास्त्र सन्मतेसी, असे धर्म परियेसी, अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी, भस्मांकित परियेसा, ऋषी विनंती ऐकोनी, सांगे शंकर विस्तारोनी, गोमय द्रव्य देवताग्नी, भस्म करणे परियेसा, पुरातनीचे यज्ञस्थानी, जे का असे मेदिनी, पुण्य बहुत लावताक्षणी, भस्मांकित परियेसा, सद्यो जातादी मंत्रेसी, घ्यावे भस्म तळ हातासी, अभिमंत्रावे भस्मासी, अग्निरित्यादी मंत्रे करोनी, मानस्तोकेदी मंत्रेसी, सम्मर्दावे अंगुष्ठेसी, त्र्यंबकादी मंत्रेसी, शिरसी लाविजे परियेसा, त्रयायुष्येती मंत्रेसी, लाविजे ललाट भुजांसी, त्याणेची मंत्र परियेसी, स्थानी स्थानी लाविजे, मध्यमाना मिकांगुळेसी, लाविजे पहिले ललाटेसी, प्रतिलोम अंगुष्ठेसी, मध्यरेषा काढिजे, त्रिपुंड्र येणे परी, लाविजे तुम्ही परिकरी, महेश्वराचे व्रत करी, वेदशास्त्रे बोलताती, ब्रह्मचारी गृहस्थासी, वानप्रस्थ यतीसी, समस्ती लाविजे हर्षी, भस्मांकित त्रिपुंड्र, विधिपूर्वक मंत्रेसी, जे लाविती भक्तीसी, त्याची महिमा अपारेसी, वंद्य होय देवलोकी, जरी नेणे मंत्रासी, त्याने लाविजे भावशुद्धीसी, त्याची महिमा अपारेसी, एकचित्ते परियेसा, रुद्राक्ष माळा जयाचे गळा, लाविला असेल त्रिपुंड्र तिळा, अन्य पापी होय कवळा, तोही पूज्य तिही लोकी, ऐसे त्रिपुंड्र महिमान, सांगितले ईश्वर विस्तारून, लावा तुम्ही सकळ जन, सनत कुमारती ऋषीवर हो, वामदेव महामुनी, सांगती ऐसे विस्तारोनी, ब्रह्मराक्षसे संतोषोनी, नमन केले चरण कमळासी, नमन करुनी योगीश्वरासी, केली प्रदक्षिणा भक्तीसी, विमान आले तक्षणेसी, सूर्य संकाश परियेसा, दिव्य विमान बैसोनी, गेला स्वर्गासी तक्षणी, वामदेव महामुनी, दिदला तयासी परलोक, त्रयमूर्तीचा अवतारू, वामदेव तोची गुरु, करावया जगदोद्धारू, हिंडत होता भूमीवरी, येणे परी त्रिविक्रमासी, सांगती श्री गुरु विस्तारेसी, त्रिविक्रम भारती हर्षी, चरणांवरी माता ठेवित, नमन करुनी श्री गुरुसी, निघाला आपुले स्थानांसी, झाले ज्ञान समस्तांची, श्री गुरुच्या उपदेशी, म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, भक्तिभावे ऐकती नर, लादे चारी पुरुषार्थ, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्धनाम धारक संवादे, भस्म महिमान वर्णनम नाम 39 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।